24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भाजप नेते यांच्यामुळे महसूल मंत्री बावनकुळे हे काल जाताना जिल्ह्यात दर राहिले असता काल जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेत यांनी थेट राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती केलेल्या आरोपानंतर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावरती टीका करताना म्हणाले की राहुल गांधी हे मतदारांचा अपमान करत असून हे आपल्या पार्टी आणि कार्यकर्त्यांना टिकून ठेवण्यासाठी निवडणूक आयोगावरती आरोप करत असून राहुल गांधी यांचा स्टेटमेंट हे अगदी बालिश मनाचं असल्याचं देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे। त्यांनी राहुल गांधी यांना थेट आवाहन केले, येणाऱ्या स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणूक होण्या अगोदरच मतदारांच्या यादीवरती आक्षेप घ्या असे आवाहन राहुल गांधी यांना त्यांनी केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आता तुम्ही उत्तर दिलं तुम्हाला म्हणून निवडणूक आयोगाचे तुम्ही वकील आहे काय तर आहे की राहुल गांधी हे मतदाराचा अपमान करतात। जेव्हा त्यांना महाराष्ट्रात 2,50,00,000 मतं मिळाले लोकसभेत, जेव्हा ते खूप झाले तेव्हा 7 वाजेपर्यंत मतदान चालू लोकसभेच्या तेव्हा 7 वाजेपर्यंत खूप चालू होते। अरे एकदा 6 वाजताच्या आतमध्ये कोणी व्यक्ती आतमध्ये आला तो शेवट मतदानाला वेळ लागला तेव्हाही तो काळ आला होता। पण 31 सीट आल्या, 2,50,00,000 मध्ये मिळाले, आम्हाला कमी मिळाले, त्यांना जास्त मिळाले, तेव्हा कधीच बोलले नाही। आता आम्हाला त्याच्यापेक्षा विधानसभेत जास्त मतं मिळाले, आम्ही 4 महिने आता इमानदारीने काम केलं, वेगळं होतं। मला हे सांगा, तुमच्या कुठल्या तरी बूथ लेवल एजंट काँग्रेसच्या या मतदारसंघावर जी मतदारसंघ प्रसिद्ध होते त्याला ही जी महानगरपालिका निवडणूक आहे तेव्हा मतदारसंघ प्रसिद्ध होते, त्या मतदारसंघावर एखादं ऑब्जेक्शन आलं त्या ऑब्जेक्शन हिअरिंग घेतलं नाही। या राज्यामध्ये एक तरी ऑब्जेक्शन आहे काँग्रेसचं, जेव्हा मतदारसंघ विधानसभेची जाहीर झाली आणि ऑब्जेक्शनसाठी वेळ घेतला होता तेव्हा ऑब्जेक्शन एक तरी महाराष्ट्रात त्यांनी घेतलाय का? कुठला तरी काँग्रेसच्या बूथ लेवल एजंटनी घेतलाय का? प्रत्येकाचा बूथ लेवल एजंट आहे, प्रत्येकाला अधिकार आहे बूथ लेवल एजंट निवडण्याचा, प्रत्येक मतदारांच्या। मग तुम्ही राज्यामध्ये कुठं ऑब्जेक्शन घेतले नाही, कुठं त्या ठिकाणी त्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमचं ऑब्जेक्शनला मतदार यादीवर आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा मताची पेटी सील केली तेव्हा ऑब्जेक्शन नाही, एक तरी काँग्रेसचं ऑब्जेक्शन आलं। आणि आता निवडणूक हारले, 51.78% मतं घेऊन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सरकार आलं, अजित पवार सरकार आलं आणि आता ते म्हणतात आहे काही कारण नाही आहे। त्यांनी किमान लोकशाहीमध्ये मतदारांच्या केलेल्या मताचा मान केला पाहिजे। ते मतदारांना अवैध ठरवून मतदाराचा अपमान करतात आहे आणि असा जर अपमान मतदाराचा होत राहील पुढच्या काळात त्यांना जे आता भेटले ते भेटणार, कारण मतदारांना संशयाच्या भरात उभं करणे, मतदाराने केलेल्या प्रक्रियेवर आक्षेप घेणे आणि जेव्हा वेळ होती तेव्हा आक्षेप न घेणे, आता मतदान झाला आक्षेप घेणे, हे या ठिकाणी कुठल्याही संविधानात नाही, कुठल्याही लोकशाहीच्या नियमात नाही। निवडणूक आयोगाने खूप उत्तर दिले आहे। हे नुसते आता पुढची जे बिहारची निवडणूक आहे आणि येणारी हे जे स्थानिक स्वराज्य संस्था सुप्रता आपला त्यांना माहिती आहे उत्तर महाराष्ट्र पूर्ण खाली झाला, कुणाल पाटील काँग्रेसहून सोडून गेले, कुणाल पाटील काँग्रेसहून गेले, इकडे कैलास गोरटे निघून गेले, इकडून तिकडे संग्राम जगताप निघून गेले, अनंतराव पोपटे निघून गेले, या ठिकाणी सुरेश भरपूर निघून गेले परभणीत। जालना जिल्ह्यात आणखी कोणी यायला काँग्रेसला भीती वाटायला लागली आहे की राहुल गांधीला या देशाची नसच पकडता येत नाही, त्यामुळं राहुल गांधी हे कुठल्या ना कुठल्या विचाराला भरकटवून आपल्या कार्यकर्ते आपली पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करतात। आता ते कॉन्फिडन्स देत आहे, आपण जे हरलो ना ते मतामध्ये गडबड झाली म्हणून हरलो, आपण जे हरलो ना ते मतदारांची गडबड झाली म्हणून हरलो आहे, म्हणून तुम्ही शांत राहा, जाऊ नका, आपले लोक आपल्या बाजूने जुनी आहे, त्यांना माहितीच नाही जनता चालली गेली आतून। त्यामुळं राहुल गांधींचा स्टेटमेंट हे अत्यंत अत्यंत बालिश आहे, म्हणजे मी राहुल गांधी सारखा बालिश व्यक्तीच बघितला नाही जीवनात, एवढा बालिश व्यक्ती आहे। त्यामुळं मला वाटतं या विषयावर काही जास्त निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे आणि तुम्हाला सांगतो पुढच्या हे जे चालू आहे ना राहुल गांधींचा, याचा तुम्हाला परिणाम दिसतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये। 51% वर मतं येऊन महाराष्ट्रामध्ये महायुतीचे पूर्ण उमेदवार
सर्व नगरपालिका, सर्व जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती या महायुतीच्या निवडणुकीत एकही काँग्रेस जाणार नाही. आणि जर त्यांनाच संधी आहे पुन्हा मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेण्याची, आता मतदार यादी पण काही सुटणार आहे, तर राहुल गांधीला माझं आव्हान आहे की तुम्ही आता ही मतदार यादी लागणार आहे ना, आता बघायचं सुटणार आहे, याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन टाका आता. म्हणजे पुन्हा हे नाही म्हणलं पाहिजे उद्या की जालन्याचा जो महापौर आहे तो महायुतीचा कसा आला, इथे बोगस मतदान झालं, हे संधी राहणार नाही. माझं आव्हान तुमच्या माध्यमातून त्यांना आहे, पाठवून द्या त्यांना की लवकर ऑब्जेक्शन घेऊन ठेवा आता कलेक्टरकडे की मतदार यादी बोगस झाली आहे, तुमची जालन्याची झाली आहे, अपडची बोगस केली आहे, नारायण कुटेनी यांनी गडबड केली आहे, आमच्या उडामी गडबड केली आहे, असं जर आता टाकून द्या ऑब्जेक्शन. म्हणजे किमान उद्या जर हे उडान जिंकले किंवा हे जिंकले नारायण कुटे तर म्हणता येणार नाही संतोष दानवेला, अरे मतदार यादी बोगस होती, त्यांना संधी आहे आता तरी. जालना जिल्ह्यात पक्षांतर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.